हॅलो. राजाराम डांबरे आणि रवी खरत, आपण कुठे असाल, मॅचचा आनंद घेत असाल तर आपणास आयोजकांकडून महत्त्वाची सूचना आहे की व्यासपीठावरून आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 3 षटकांचा हा सामना राहणार आहे. वाघोबा लाप आणि आई गावदेवी वाघिवली दोन संघामध्ये लढत होते. लाप संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक अचूक निर्णय घेतलेला आहे. एक मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, कारण भावेश हा त्यांचा एक फलंदाज खूप फॉर्ममध्ये आहे. मागच्या सत्रामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा तो याच मैदानावर मधुकर सातवी, आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सदानंद भुईर, आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय भावेश. यावेळेस मोठा फटका आहे. मोठा फलंदाज बाद करण्याची मोठी संधी मिळते आणि फलंदाज भावेश बाद होतो पहिल्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, घातकी प्रयत्न केला होता भावेश याने. चेंडूने एक मोठा किनारा घेतला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उंच उडालेला झेल अचूक टिपला क्षेत्ररक्षकाने आणि भावेश याला तंबूचा रस्ता दाखवला. डगआउटला जाऊन बसतो भावेश. एक मोठा धक्का बसतो वाघोबा लाभ संघाच्या खात्यामध्ये. नवीन आलेला फलंदाज प्रणय. सुंदर चेंडू, हलके चेंडूला कट करण्यात आलेला चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जातो. पॉईंटचा क्षेत्र, चेंडूचा पाठलाग केला जातो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेला चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संघाचं खातं खोललं जाते. अकाउंट खोलतंय 4 या धावेनिशी. 1 बाद 4. भावेश पुन्हा एकदा. प्रणय बोल्ड आउट, साफ बोल्ड आउट. एसटीची झालेले फलंदाज प्रणय. मी पुन्हा विनंती करतोय रवी घरत आणि राजाराम डांबरे सरांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांकडून आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. मला वाटते आलेले आहेत ना, येत आहेत. धन्यवाद. तर थोडासा अडचणीत आलेला संघ दिसतोय वाघोबा लाभ संघ. पहिलं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या आहे फक्त 4 आणि 2 महत्त्वाचे मोहरे त्यांचे तंबूत परतलेले आहेत, भावेश आणि प्रणय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आकाश. भावेश आपल्या गोलंदाजीवर सज्ज होतोय. आई गावदेवी वाघिवली संघाचा हा सलामीचा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट आकाशसाठी. अतिशय सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय, सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव अशा अवस्थेमध्ये चेंडू त्यांनी पकडलेला आहे आणि परत केलेला आहे गोलंदाज भावेश याच्याकडे. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक नसलं तरी सुद्धा अतिशय तिखट असा मारा, जबरदस्त असा मारा होतोय
आई गावदेवी वाघिवली संघाकडनं. आणि चेंडू हवेत थोडासा उडायला झेल आहे, मात्र क्षेत्ररक्षण दूर पांगले. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि एकाच धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एक धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते 2-5. भावेश पुन्हा एकदा हलो हलो आपल्या धावपट्टीवर. पंकज असणारे फलंदाज. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वित काम गोलंदाज पूर्ण करतोय. आपल्या फॉलोथ्रूमध्ये धावत धावत जाऊन चेंडू अडवतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-5 वाघोबा लाभ संघाची स्थिती थोडीशी नाजूक स्थिती झालेली दिसते. उर्वित 2 षटकामध्ये त्यांना भराभर धावसंख्या वाढवावी लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 25 ते 30 धावसंख्येपर्यंत त्यांना पोहोचावं लागेल. प्रयत्न निश्चितच करून दोन्ही फलंदाजाकडून असणार आहे, परंतु गोलंदाजी अतिशय चांगल्या दर्जाची होते वाघिवली संघाकडनं. नवीन षटक घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आवेश. फलंदाज असणारे आवेश समोर आकाश. आवेश आपल्या धावपट्टीवर सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असणारे फलंदाज समोर असेल आकाश. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला स्विंग करण्यात आलेले, भिरकावून देण्यात आलेले स्क्वेअरच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते 5. नो बॉलची खून करतायत पंच आणि 2 धावसंख्या वाढते 6. 2-6. यावेळेस पंकज याच्यासाठी एक मोठी मेजवानी असणार आहे फ्री हिटची. मोठा फटका खेळण्याची मोठी नामी संधी पंकजला चालून येते आणि चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर निघून जातो. पंच खून करतायत. वाईटची हुकून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव पळत पुढे सरकला जातो 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी पंकजसाठी. आवेश आणि ओरपीच चेंडू होता. हॉपॉलिगे चेंडूला लांबच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. फीटचा चेंडू आहे. झेल पकडलाय, मात्र फलंदाज फीटच्या चेंडूवर नाबाद असणार आहे. 1 धाव तर मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 2-8. थोडंसं संत गतीने धावफलक हालतोय जय वाघोबा संघाचा. 2-8 सॉरी 9. 2-9. आवेश पुन्हा एकदा आकाशसाठी. शॉट टाकला, चेंडू पुढे चेंडू टाकला, हलकेच कट करण्यात आला. चेंडू गलीच्याच स्थानामध्ये रेंगाळतोय. चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दरम्यान 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. जय वाघोबा डबल स्पीकर्समध्ये जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. आवेश पुन्हा एकदा पंकज तयार आहे फलंदाज आणि चेंडूला दिशा दिलेली आहे स्क्वेअरच्या दिशेने. स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षण दूर पांगलेले. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न, हारागिरी दोघांमध्ये. नाथ येस नो फलस्वरूप फलंदाज धावबाद होतो आकाश. वाघिवली गावाची गावदेवी आई साऱ्याची आई माऊली. नवतरुण मित्र मंडळ ग्रुपचे पोरांना गावदेवी आई पावली. नवतरुण मित्र मंडळ ग्रुपचे पोरांना गावदेवी आई. सुजल मगाशी रोहन पाटील सरांनी इंटरव्ह्यू घेताना लाभ संघाच्या संघनायकाने म्हटले होते की 3 षटकामध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा उभारून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू. मात्र संघनायकांनी घेतलेला निर्णय रोहन पाटील थोडासा चुकीचा होतोय की साक्षात उतरतं हे मात्र चित्र अंतुप्रत स्पष्ट झालेलं नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर होईल, पण गाडी थोडीशी आता
रखडत आखडत आलेली त्यांची गाडी व्यवस्थित रुलावर आलेली नाही अजूनपर्यंत. पाहूया आवेश पुन्हा एकदा सुजलसाठी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल तर झालेले आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेला गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तो थोडासा विरुद्ध जाताना दिसतो संघ नायकाच्या. आवेश पुन्हा एकदा राटाम ओव्हर द विकेट. यावेळेस नवीन फलंदाज असणारे महेश आणि चेंडूला भिरकावून देण्यात यश आले, मात्र क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येतोय, फलंदाज बाद होतोय. चौथ्या विकेटचं पतन होतंय 15 या धावसंख्येवर. सर एक चेंडू बाकी आहे. सर पहिला नो, दुसरा वाईड आहे. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे 4 बाद 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, हलके चेंडूला पुश करण्यात आले, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जातो. एक्स्ट्रा क्षेत्ररक्षण चेंडू अडवते, फेकी होते, एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे वाघोबा लाभ संघाची 4 बाद 16. थोडीशी समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल. 16 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर म्हटली तर निश्चित करून थोडीशी समाधानकारक म्हणावी लागेल. उर्वरित शेवटच्या षटकामध्ये आणखी 10-12 धावा जर वसूल केल्या तर एक चांगली धावसंख्या वाघोबा संघासाठी निश्चितच असेल, पण मात्र प्रयत्न करावे लागतील. 10-12 धावा तर निश्चितच करून शेवटच्या षटकामध्ये वसूल करावे लागतील. खास करून पंकज आणि त्याच्या जोडीदाराला हे आव्हान स्वीकारावं लागणार आहे, कारण 10-12 जर धावा मिळाल्या नाहीत तर वाघिवली संघसुद्धा मजबूत संघ आहे आपल्यासमोर, हे सुद्धा विसरून चालणार नाही. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू, शॉट टाकला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वरित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक व्यवस्थित चोख बजावतायत आणि चेंडू परत करतायत गोलंदाजाकडे. आदेश आहे शेवटचा गोलंदाज वाघिवली संघाचा. आदेश पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, गुडले स्पॉटवर टाकला चेंडू, बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. हॅलो, आदेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय, 5वा फलंदाज बाद होतोय.
सांघिक 15 या धावसंख्येवर वाघोबा लाभ संघाचा 16 धावसंख्येवर यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातो. एक धाव, पहिली धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातो लाभ संघाचा 17 या अंकावर. 5 बाद 17. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे उर्वित 2 चेंडू बाकी आहेत. पंकजाला 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी, कारण आपला संघ अडचणीत आलेला दिसतोय. आणि यावेळेस खराब चेंडू आहे, अतिशय खराब चेंडू आहे. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. धावसंख्येत भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या वाढते 18. शॉट अतिशय सुंदर फटका, अप्रतिम फटका, प्रेक्षणीय फटका, लाजवाब फटका, हवेत निघून गेलेला षटकार. संघाची समाधानकारक स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचतोय. जय वाघोबा लाभ संघ 24 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पंकजसाठी पुन्हा एकदा मोठा फटका आहे, मात्र यावेळेस हवेत उंच उडायला झेल आहे. झेल टिपला जातोय. पंकज बाद होतोय. 6वा फलंदाज 24 या धावसंख्येवर बाद होतोय. आणि बरोबर वाघिवली संघासमोर आव्हान असणार आहे. 3 षटकामध्ये 25 धावांची गरज असणार आहे. टार्गेट 25 धावांचा असणार आहे वाघिवली संघाला. हॅलो, धन्यवाद भगवानजी लकडे सर. तर यापुढील होणारा सामना जीवनमान खोनी देपोली स्पोर्ट देपोली आणि आई गावदेवी जो पारिवली संघ, या 2 संघादरम्यान नाणेफेक होईल. आणि नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपल्या समवेत जोडले जाणार आहेत भगवान लकडे सर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित द्यायचं आहे. नाणेफेक करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये देपोली स्पोर्ट देपोली आणि आई गावदेवी जो पारिवली संघ मागच्या मॅचमध्ये विजेता राहिला होता. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूंचा सामना आहे. 1 इनिंगमध्ये एकंदर 36 चेंडू
म्हणजे 6 षटकं चा एक सामना. तर पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं या घटना क्रमवारीने हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. तत्पूर्वी नाणेफेकीच्या कक्षामध्ये आम्ही आपल्या राजारामजी डांबरे सरांना विनंती असेल की आपण टॉक्स बॉक्समध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो, आई गावदेवी असा कॉल मागितलेला आहे आणि आई गावदेवी पारिवली संघाच्या संगणकाने नाणेफेकी जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटकांचा सामना राहणार आहे. तर दुसऱ्या फेरीमध्ये आपण दखल मारतायत आणि क्षेत्ररक्षण करण्यामागे आपला उद्दिष्ट काय असणार आहे? कारण आम्ही गोलंदाजी आमची चांगली असल्यामुळे आम्ही समोरच्या टीमवर थोडा प्रेशर करू शकतो. 3 षटकामध्ये समोरच्या टीमला तुम्ही किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30. तर देपोली संघाचे काय कच्चे दिवे तुम्हाला माहीत आहेत? नाही पहिल्यांदा गेलो. पहिल्यांदा 2 संघामध्ये पहिल्यांदाच लढत होते. थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. तर आपण नाणेफेकी हरल्यात आणि जर नाणेफेकी आपण जिंकली असती तर आपण काय डिसिजन घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असते. तुमच्या मनासारखंच झालं आहे. हो, किती 3 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. 40 म्हटल्यानंतर भरपूर धावा आहेत आणि निश्चितच करून तुमचा प्रयत्न सफल होईल. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये रोहन पाटील सरांकडे. धन्यवाद भगवान लकडे सर. तर वळूया आपण सामन्याकडे. सामना आपल्या भेटीकरता आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे आणि जे 2 संघ लढत देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर अगदीच महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीकरता आलेली आहे आणि अगदीच जमेची बाजू जर आपण पाहिली तर लो स्कोरिंग मॅचसुद्धा एक चांगल्या जमेच्या बाजूने एक कश्मकश रीतीने संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुड पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना भविष्याचा जर विचार केला तर पहिला चेंडू वाईट पद्धतीने त्याने हाताळला. त्याच्यानंतर 4 चेंडूवरती जे कमबॅक केलं आहे एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. 4 निर्धाव चेंडूची हाताळणी पण 1 धाव फलकावरती जोडलेली आहे. इनसाइड आउट चेंडू निघून चालला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आउटफील्ड खराब पण तत्पूर्वी प्रोटेक्शन चांगलं दिलं गेलं आहे आणि भावेश आपल्या सहकार्यावरती निश्चितच थोडंसं निराश असेल कारण की डायरेक्ट फेकी डायरेक्ट थ्रो तो अपेक्षितरित्या येणं हातामध्ये येणं गरजेचं होतं. पण मैदानाची जर संरचना आपण पाहिली तर अगदी चेंडू टप्प्यागणिक हाताळणी ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली तर चेंडूची जी फेकी गोलंदाजाच्या हातामध्ये येणं गरजेचं होतं ती 1 टप्प्या अखेर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या करण्यास्तव जर आपण पाहिलं तर प्रोटेक्शन चांगलं होतं. बॅकअप ज्या पद्धतीने दिलं गेलं आहे अगदीच एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत कारण की दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना किती महत्त्वपूर्ण आहे आणि या मॅचमधील विजेता संघ जर्मन खोनी बी या संघाशी 2 हात करेल. तत्पूर्वी नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे. लेग बाईचा इशारा येईल. पंचांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 2 या अंकावरती आहे. अगदीच जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच पंचांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा निसंदेहपणे निर्णय आपल्याला पाहायला मिळाला असता. धावसंख्या एकंदर 3 धावा आपण पाहतोय एक वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एकेरी स्वरूपामध्ये एकंदर 3 धावा
खर्च केलेले आहेत गोलंदाज भावेशाने. एक चांगल्या दर्जाचं षटक हाताळले आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सामन्याची स्थिती आता मात्र जर आपण पाहिली तर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांचं लक्ष जे आहे ते मात्र 23 धावांचं लक्ष असेल. 12-23 असं समीकरण आहे. बावीस धावांचं लक्ष आहे. 25 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी 3 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 22 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. फलंदाज आदेश बाद झाल्यानंतर जबाबदारी सागर आणि कुणाल या 2 फलंदाजांवरती आहे. ट्राय चेंडूची हाताळणी केली जाते की काय असं काहीसं चित्र पाहायला मिळतं. चेतन पाटील यांना आपण पाहतोय आणि अगदीच मुख्य प्राण्यांवरती किती प्रेम करावं अतोनात प्रेम पाहायला मिळतंय चेतन पाटील यांच्या माध्यमातून. आणि या बैलगाडा शर्यत आपण रोजच त्याचा शर्यती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नेहमीच हरण्या आणि बादशाह जोडीचे मालक मिस्टर चेतन पाटील. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. झेल पकडला जाईल का आणि असाध्य ते साध्य कामगिरी करताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. त्याची बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो. जिगरा तो कायम ठेवतो असा जिगरा तो कायम ठेवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. आयोजक यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना आणि मंद मंद पावलांनी मुख्य मंचाजवळ पुढे सरकतायत रत्नराज भोईर. अगदीच किती दूरवर जरी असले तरी रत्नराज भोईर यांची ओळख जी आहे ती मात्र कठीण होणार नाही कधीच, कारण की हे व्यक्तिमत्व तसं आहे. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र एक सुरेख गोलंदाजी. सुरेख चेंडू निघून चालला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. आणि अगदीच पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये एक लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी सुद्धा एक कश्मकशता रोमांचकता या मॅचमध्ये पाहायला मिळते. नशिबाची साथ. चेंडू निघून चाललाय साईड स्क्रीनला स्पर्श करत. नशिबाचा चौकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. चेंडू गणित एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर नेऊ शकते. दोन्ही संघांकरता महत्त्वपूर्ण मॅच. या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तर अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्रत्येक पावलावरती प्रत्येक सेकंदावरती तुम्ही जबाबदारीने खेळ करणं महत्त्वाचं आहे. क्रिकेट या शब्दाचा परिपूर्ण शब्दाने अर्थ जर आपण पाहिला, पहिला सी येतो. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता महत्त्वाची आहे. दुसरा शब्द येतो आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. वॉट अ कॅच. इट्स अ लवली कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. संघ जाऊन पोहोचले फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकही अवांतर चेंडू गोलंदाज आकाशाने हाताळलेला नाही आहे. याचाच अर्थ आता मात्र जर आपण विचार केला तर 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. वॉट अ मॅच. लो स्कोरिंग मॅच तरी सुद्धा रोमांचकतेने आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. यावेळेस मात्र बायचीची अपील.
नियम क्रमांक 36 ला अनुसरून पंचांनी बोट आकाशात वर केलंय, याचाच अर्थ विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू दी डगआउट. जा काले कावा तेरे मुंह बिच खंड पावा ले जा तू वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तत्पूर्वी गोलंदाज चेतन पाटील या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. आणि आता मात्र जर जमेची बाजू जर आपण पाहिली तर एक महत्त्वपूर्ण मॅच, 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. जर सामना बरोबरी सुटला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. क्लीन बॉल, दांडी गुल. घर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण पुन्हा एकदा चेतन पाटील याच्या माध्यमातून. फलंदाज बाद. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्यावरची पकड हळूहळू मजबूत करण्याचा प्रयत्न आहे जे बागोबा लाभ संघाचा. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिला गेलाय आणि अगदीच नेहमीच म्हटलं जातं गोलंदाजाकडे वेग असून फायदा नाही आहे, तर तुमच्याकडे अचूक टप्पा आणि लाईन अँड लेंथ असणं खूप गरजेचं आहे. सामन्याचं समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. वाईट चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू निघून चालला ठीक यष्ट्यांच्या वरनं. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी, धावसंख्या फलकावरती 8 धावा. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आणि अगदीच हा जेव्हा सामना संपन्न होईल या मॅचमधील विजेता संघ जर्मन कोणी बी या संघाशी 2 हात करेल. तत्पूर्वी यापुढील होणारा सामना आईगावदी पारिवली या संघाशी 2 हात करेल देपोली स्पोर्ट देपोली हा संघ. तर या सामन्यामध्ये आम्ही अपेक्षा करतोय रत्नराज भोईर यांनी गुणलेखन करावं. तत्पूर्वी विनोद शिंगे यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. 3434 आणि विनोद शिंगे फॅन टीम आहे जर्मन कोणी बी. विनंती असेल उद्योगपती विनोद शिंगे आपण मंचावरती यावं. यावेळेस मात्र ठोकला गेलाय हायर हँडसम षटकार. 3 चेंडू 11 धावांची गरज. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. फलंदाजाचे शेजारी इथून मात्र वाढवले जातील. चेतन पाटील अस्तित्व पणाला लावतोय आणि जबाबदारी आहे 11 खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू काही वेळ हवेत आहे. झेल पकडला जातोय का, पण मात्र नाही, झेल सुटेल. आणि तत्पूर्वी ढूंढो रे साजना. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज. आणि समीकरण आता मात्र बदलेल. एकंदर 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. एखादा चमत्कार घडला तर मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी वाघिवली या संघाच्या बाजूने. 17 धावा फलकावरती आहेत आणि याचाच अर्थ 1 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज तयार. निर्णायक चेंडूकडे वाटचाल आणि इथून मात्र झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. लो स्कोरिंग मॅच होती, पण अगदीच गोलंदाजीचा बोलबाला राहिला. आणि जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण बाजू ज्याने सांभाळली, पहिलं षटक, फ्रंटलाईन षटक ज्याने हाताळलं, ती जमेची बाजू, ती म्हणजे गोलंदाज भावेश याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय मिस्टर भावेश पाटील. रत्नराज भोईर, आपण गुणलेखन करण्याकरता यावं अशी आमची